निवडीच्या छायेत संघर्षाचे सावट पसरलेले असतानाच आता कोल्हापूर जिल्ह्यातील शिवसेना संघर्ष मोडमध्ये शिरली आहे. रविकिरण इंगवले यांची जिल्हाप्रमुखपदी निवड झाल्यानंतर आता निष्ठावंतांमध्ये तीव्र नाराजीचा सूर आहे. पद वाटपात सेटिंगवर भर आणि निष्ठेला तिलांजली गेल्याची भावना पदाधिकाऱ्यांमध्ये रुजली आहे. मुख्य संघर्ष हा इंगवले आणि उपनेते संजय पवार यांच्या गटांमध्ये स्पष्ट दिसला. पवार गटाचे पदाधिकारी इंगवले यांच्या विरोधात उघडपणे बोलत आहेत. हर्षल सुर्वे यांचा कॉल रेकॉर्डिंग प्रकरणामुळे सहकार्य शक्य नाही असा थेट आरोप हा अंतर्गत मतभेदांचा पवित्रा अधिक तीव्र करतोय. यातून फुटीचा नवा धागा निर्माण होण्याची शक्यता होत असून काही निष्ठावंतांनी जय महाराष्ट्राचा देखील इशारा दिलाय. या कलहाचा थेट फटका आता आगामी महापालिका व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवरून बसणार काय हा प्रश्न आता उपस्थित होत आहे. की मुळात माझा वरिष्ठ काही पदाधिकाऱ्यांनी सांगितलेलं की जिल्हा प्रमुख म्हणून तुमचं नाव झालेलं आणि गेले महिनाभर मला वाटतं की काय आपल्याला सुद्धा समजलेलं. आपल्यातलेच बरेच पत्रकार मित्रांनी सुद्धा माझं अभिनंदन पण केलं होतं. पण काही आज उद्या करत राहिले आणि मला शेवटी सांगितले की 2-3 दिवसात तुला बोलवून घेतो आणि तुझं नाव तुला निवडीचं पत्र देतो म्हणून सांगितलेलं. पण ऐनवेळी का बदललं आणि नाव माझ्याऐवजी दुसरं कसं काय आलं ह्याचं पुढं आजपर्यंत मला सुद्धा उलगडलेलं नाही. आणि दक्षिण शहर प्रमुख जे दिले कारण तिथं मी ते पद मागितलेलं नव्हतं. कारण मी मुळात पदाधिकारी होतो कोल्हापूर उत्तरचा समन्वय. उत्तरच्या मग समन्वयाचे जे शहर प्रमुख उत्तरचं दिलं असतं तर ते समजू शकलो असतो. पण जिल्हा प्रमुख फायनल झाले आणि निश्चिंत राहून सांगायचं आणि ऐनवेळी दुसरा पदाधिकाऱ्याला नेमायचं हे काय बरोबर झालेलं नाही. त्यामुळं आम्ही किती वर्ष निष्ठावंत राहायचं आणि याच्या आधी बरेच निष्ठा आम्ही व्यक्त केलेली आहे. पावलोपावली सिद्ध करून दाखवलेलं आहे. शिवसेना आणि ठाकरे कुटुंबाशी आम्ही एकनिष्ठ राहिलेलो आहे. मग ज्यावेळी आम्ही निष्ठावंतांची ज्यावेळी वेळ येते किंवा निष्ठावंताच्या प्रामाणिकपणाचं फळ द्यायची किंवा त्याचा सन्मान करण्याची वेळ येते त्यावेळी मग आमच्या पाठीत का खंजीर खुपसला जातो, त्यावेळी आमच्या बाबतीत हात आखडा का घेतला जातो याचं कोड आहे आणि याचं वरिष्ठांनी याचा विचार करावा. आणि याची जी नाराजी आहे ती आम्ही वरिष्ठांच्यापर्यंत व्यक्त केलेली आहे. त्यांनी पण आम्हाला माननीय उद्धव साहेबांशी भेट करून याच्या संदर्भात चर्चेला बोलवतो म्हणून सांगितलेलं आहे. बघूया आता काय निर्णय होते. कारण ज्यांना पदाधिकारी केले त्यांचा इतिहास बघितला तर आजपर्यंत त्यांनी ज्याच्या जवळ गेले आणि मैत्रीचा हात पाठीवर ठेवलेला आहे त्यांच्याच पाठीत खंजीर खुपसण्याचं काम त्यांनी केलं. कुठेतरी व्हिडिओ व्हायरल करायचे फालतू काहीतरी रेकॉर्डिंग एडिट करून व्हायरल करायचं असल्या प्रवृत्तीच्या माणसासोबत आम्ही काम करणं उचित नाही. म्हणजे आम्ही जे काम केलेलं आहे शिवसेना तळागाळात वाड्या वस्त्यात फिरून शिवसेनेचा जो विस्तार केलेला आहे त्या गेली अनेक वर्ष आम्ही काम करतोय. मग ऐनवेळी कुठलं तरी बाहेरून फिरून 17 पक्ष फिरून 17 आता पण त्यांना पद मिळत नाही हे लक्षात आल्यावर अन्य पक्षात गेलेलं आहे. तिथल्या पक्षप्रमुखांनी त्यांच्यातल्या सांगितलेलं आहे बाबा आम्ही तुम्हाला पक्षात घेणार नाही. अशा व्यक्तीला आमच्या इथं उरावर आणून बसवायचं हे आम्ही कसं सहन करायचं. आणि आजपर्यंत आम्ही इतकं बोललेलो नव्हतो. जे काय आमची खतखत असायची आम्ही वरिष्ठ पदाधिकाऱ्यांच्या समोर बोललेलं आहे. पण आज जर काय बोललो नाही तर आम्ही असंच आम्हाला गृहीत धरलं जाणार आणि आम्हाला म्हणजे दरवेळी निष्ठावंतालाच बाजूला करण्याचं हे काम हे काही पदाधिकाऱ्यांच्याकडून नेत्यांच्याकडून होत राहील. त्यामुळे आज हे बोललंच पाहिजे. आणि विस्तारलेली जी शिवसेना आहे म्हणजे जिल्हा प्रमुख म्हणून जरी दुसरी कुणाची निवड केलेली असली तरी ते मला वाटतं की एक टोळीचा प्रमुख म्हणून केलाय असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. जिल्ह्यात विस्तारलेली जी शिवसेना ती एखाद्या गांधी मैदान किंवा एखाद्या चौकापुरती किंवा तालमीपुरती मर्यादित राहील हे 100% आहे. यात काही शंका नाही. त्यामुळे याचा वरिष्ठांनी परत या पदाधिकारीचा निवडीचा विचार नक्की करावा. शेवटच्या काही तासात नाव बदललं गेलं. नेमकं काय पक्षश्रेष्ठींनी आपल्याला सांगितलं, काय फॉर्म्युला लागू केला की जेणेकरून हे बदलावं? नाही पक्षश्रेष्ठींच्याकडून तरी अजून तसं काही नाही. पण काही आमचे जे प्रमुख पक्षातले जे काही नेते आहेत त्यांनी त्यांच्याशी काल फोनवरून बोलणं झालेलं आहे. त्यांनी सांगितलेलं आहे की बाबा हा ते ऐनवेळी नाव बदललेलं आहे ते आम्ही मान्य करतो. पण काय याच्याबद्दल आम्ही वरिष्ठांशी बोलतो आणि तुम्हाला फोन करून तुला सांगतो आपण साहेबांशी बोलूया. त्याला पण आम्ही तयार आहे. कारण आमच्या ज्या भावना आहेत असं जर काय कोण मधल्यामध्ये कोण करत असेल तर ते उद्धव ठाकरे साहेबांच्या कानावर सुद्धा गेलं पाहिजे. मग कोण हे मधल्यामध्ये असं करते हे बरोबर नाही ना. म्हणजे निष्ठावंता जर तुम्ही आपण आता निष्ठावंत शिवसैनिक म्हणून सध्या आपण ज्या पद्धतीनं काम करतोय ती निष्ठा त्या निष्ठावंताला का डावलले गेले आणि हे काम कोण करते. म्हणजे एका बाजूला पक्षाच्या काही चढ उतार काळात म्हणजे ज्या उतार काळात जे राहिलेले आहेत त्यांच्यावरच अशी जर वेळ येत असेल तर याचा पक्षप्रमुखांच्या कानावर हे गेलं पाहिजे. म्हणजे जाहीर जे शुक्राचार्य ओळखण्याची आता वेळ आहे ना.
ही वेळ आली पाहिजे. मग का ही केलं, ते कशामुळे होते, मग आम्हाला जर सक्षम नव्हतं मग आधीच सांगायचं होतं अजून तुला काम करायचं, अजून 1-2 वर्ष थांब. युवा सेनेत असताना ज्यावेळी याच्या आधी सुद्धा झालेल्या माझ्याकडे फोटो सुद्धा आहेत की माननीय उद्धव साहेबांनी मला, मी आणि शिवाजीराव जाधव जे आहेत त्यांना आम्हाला पद मिळालेलं, त्यावेळी सुद्धा मला शहर प्रमुख दिलेलं. आणि त्यावेळी पण सकाळी सेना भवनला दिल्याने रात्री सामनाला पत्र जाणार ते थांबवलं. मीच त्यावेळी मोठे पण दाखवली की चला आमच्यातले शिवाजीराव जाधवांचं होतंय, मग तिकडं क्षीरसागरांच्यावर बसणारी दुर्गेश लिंगरज यांचं नाव होत नव्हतं. मी त्यावेळी सांगितलं चला मी थांबतो पण त्यांना घ्या, एकाना होते न जाते, मला अजून युवा सेनेत आहे, मी अधिक काम करतो. त्याच्यानंतर मला रायगड जिल्हा संपर्क प्रमुख दिलं, मग मी तिथं सुद्धा रायगड जिल्ह्यामध्ये जाऊन 2 वर्ष काम केलं. इथं पण नंतर ज्यावेळी माझी वेळ आली की बाबा मी लोकसभेला ज्यावेळी मंडलिकांच्या वेळी आक्रमकपणे काम केलं आणि इकडे त्यावेळी ज्यावेळी पद आलं त्यावेळी सुनील मोदी आणि रवी किरण यांचं नाव आलं. मग ते तर त्यावेळी म्हणजे त्याच्या आधीच ते काँग्रेसमधून आलेले, पण त्यांचं पदाधिकारी नव्हते. आणि आता पण असं होत असेल आणि शिवसेनेचं ज्यावेळी जिल्हा प्रमुख म्हणून होते, मी म्हटलं इतके वर्षातून निष्ठेचं फल 100% मिळणार, मग ऐन वेळी का डावललं जात आहे, हे या गोष्टीचा विचार व्हायला पाहिजे ना. यापुढची आपली भूमिका काय असणार आहे, आपण चर्चा तर करणार आहात, ती सकारात्मक असेल नसेल यापुढची आपली भूमिका नाही. आता कसं आहे की चर्चा काल फोन ज्या पद्धतीने झालेली त्यावेळी साहेबांशी बोलूनच काय असेल ते निर्णय, आणि आजपर्यंत आम्हाला कधी ह्या अशा पद्धतीने व्यक्त आम्ही झालेलो नाहीये. पण आता वेळ आहे ती व्यक्त व्हायची आणि ते व्यक्त करून असं बोलवतील असं वाटतंय आणि हीच आम्ही खतखत उद्धव साहेबांशी बोलून दाखवतो, त्यांना सांगणार की बाबा या पद्धतीनं ही काम चालू आहे. आणि काय झालं नाही तर मग अजून आम्ही काय दुसरा कुठला निर्णय घ्यायचा डोक्यात सुद्धा नाही, केलेला पण नाही तसा विचार. हा जो निर्णय झालाय तो उद्धव ठाकरेंच्या शिवाय बाकीच्यांनी घेतलाय असं वाटतंय. तरी आता तरी आम्हाला सांगितले की उद्धव साहेबांच्या समोर तुझं नाव आहे आणि तुझं नाव फायनल केलेलं आहे, पण ऐन वेळी असं माझ्याबद्दल कुणी काय सांगितलं. आणि विरोध जर काय कोण म्हणत असं की या नावाला हर्षल सुर्वेच्या नावाला यांनी विरोध केला, मग हे दुसरं नाव आले, मग त्यांचा विरोध आहे का नाही आहे हे विचार केला का. म्हणजे जिल्ह्यात ज्यावेळी ग्रामीण शहरातल्या काही लोकांनी काही टोळक्यानं जर काही विरोध केला असेल तर आता ग्रामीण भागातले जे कार्यकर्ते त्यांना मग तुम्ही विचारलं का हे आम्ही पदाधिकारी बदलणार आहे, हे आम्ही देऊ का, याचा तुम्ही विचार केला का. म्हणजे एखाद्या बाजूने कोण जरी पदाधिकारी नेमलं तरी नाराजी काही असतेच, प्लस मायनस असते. मग एकाच बाजूचा विचार न करता दुसऱ्या पण बाजूचा विचार करायला पाहिजे होता ना, ते काय केला नाही.